नमस्कार. आज बनवणार आहोत आम्ही आंब्याचा मुरंबा. ते पण बनवणार मातीच्या मडक्यामध्ये. ते पहिलं मडक्याला कसं धुवायचं, धुवून घ्यायचं, नवीन मडका आहे कसं यूज करायचं ते दाखवते तुम्हाला. हे पाणी घेतलंय जगामध्ये, थोडं पाणी घातलंय. असं पाणी घालून त्याला असं धुवून घेणार व्यवस्थित आणि नंतर मीठ लावून चांगलं आपण घासून घ्यायचं. मग का मातीचा वास येत नाही त्याला घास हे केलं. मिठाने धुवून घेतले, घासून घेतले त्याला व्यवस्थित. झालाय, मीठ लागलाय, चोळून घेतलाय. आता नळा घालून धुवून घेतले. आता मडकं घेतलंय घासून. आता मडकं ठेवलंय चुलीवरती, हे बघा, आणि त्याच्यात तेल घातलंय. तेल तापू दे. तेल तापलं की थोडं राई जिरा टाकू आपण. तेल तापलंय, आता राई जिरा टाकू आपण. राई तडतडू दे व्यवस्थित, तोपर्यंत ढवळून जरा घेतो. थोडा कढीपत्ता पण टाकू, मग खुशबू येणार त्याचा. राई आता फ्राय होणार, तडतडणार, आवाज करेल. आग पण व्यवस्थित पेटली आहे. आता त्याच्यामध्ये टाकू आंबा. राई तडतडली, व्यवस्थित झाली आहे. त्याच्यात टाकू आपण आंबा टाकलाय एक वाटीभर, म्हणजे मोठी वाटी, म्हणजे 2 आंबे कापलेले ते टाकले. आणि थोडा मसाला टाकू, मिरची पावडर, कारण का तिखट पण लागलं पाहिजे. गोड टाकेलं तर गोडच होणार, तिखट पण व्हायला पाहिजे. थोडा खुशबूसाठी गरम मसाला टाकू. थोडी हळद, आणि त्याच्यात थोडा गूळ टाकू. 1 वाटी गूळ घेतलाय, म्हणजे ते गोड मुरंबा होणार व्यवस्थित खायला, आणि खायला पण छान लागेल, टेस्टी. थोडा वेळ झाकण मारून ठेवूया, म्हणजे ते शिजेल. आपण आपला आंब्याचा मुरंबा तयार झालाय. हे बघा, तयार झालाय, चांगलं शिजलाय, 1 नंबर. हे बघा, शिजलंय, व्यवस्थित झालंय, एकदम बारीक, एकदम सॉफ्ट पण झालंय, शिजलंय ते. आता आपण थोडं वाटीमध्ये काढू आणि टेस्ट करू कसं झालंय ते. दिसतं तर छान आहे आणि छान झालंच असणार पण. खाऊन बघते कसा झालाय तो. खूपच छान झालाय आणि टेस्टी पण आहे, आणि मुलांना टिफिनला द्यायला तर खूपच आवडेल मुलांना.